वकील साहेब, वाचा तुम्ही. आता बाकी काही सांगण्याआधी मी थेट विल वाचायला घेतो. बाकीच्या फॉर्मॅलिटीज आपण नंतर करूया. तर मी दादासाहेब रामपुरे पूर्ण शुद्धीत आणि कोणताही दबाव नसताना माझं अंतिम इच्छापत्र म्हणजेच विल तयार करत आहे. माझ्या पश्चात सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेचा अधिकार कोणाकडे जावा याचा मी पूर्ण विचार केलेला आहे. माझी पहिली पत्नी स्वर्गवासी झाल्यानंतर मंजिरीने या घरासाठी, या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी जे काही केले ते शब्दात मांडणं कठीण आहे. तिने प्रत्येक संकटात घराची जबाबदारी घेतली, सगळ्यांना सांभाळलं आणि हे घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्या अनुपस्थितीत हे घर योग्य प्रकारे सांभाळण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती मंजिरीमध्ये आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून माझी सर्व मालमत्ता, व्यवसाय, घर, जमीन जुमला, बँक खात्यातील रक्कम आणि इतर सर्व हक्क मी मंजिरी रामपुरे हिच्या नावावर करत आहे. माझ्या पश्चात या मालमत्तेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार मंजिरीला असेल. कुटुंबातील कुणाला काय द्यायचं, किती द्यायचं किंवा द्यायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे तिचा असेल. माझ्या कुटुंबाने तिच्या निर्णयाचा आदर करावा आणि माझ्या जाण्यानंतरही माझं कुटुंब एकत्र आनंदाने आणि प्रेमाने राहावं हीच माझी इच्छा आहे. ही माझी अंतिम आणि अधिकृत इच्छा मानण्यात यावी. वा 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 मंजिरी, काय खेळ खेळलीस. मला नकोय, मला हे काही नकोय. या सगळ्या संपत्तीपेक्षा मला फक्त दादासाहेब महत्वाचे होते. मला फक्त त्यांचं शेवटचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहिजे. आई, काय होतं बाबांचं शेवटचं स्वप्न? अथर्व, खरं तर त्यांची शेवटची इच्छा त्यांनी सगळ्यांसमोर बोलून दाखवावी असं मला वाटत होतं. तसं मी त्यांना म्हणालेही होते. पण त्याआधीच अथर्व गेले काही दिवस दादासाहेब सतत निर्वाणीचं बोलत होते. एकदा रात्री आम्ही असंच बाल्कनीत गप्पा मारत बसलो होतो तेव्हा त्यांनी मला त्यांची शेवटची इच्छा बोलून दाखवली. मला म्हणाले, मंजिरी, मला अथर्व आणि मीराचं बाळ व्हायचं. तुम्ही दोघांनी तुमचा निर्णय घेतलेला होता म्हणून त्यांनी कधी तुमच्यावर दबाव नाही टाकला आणि तुमच्यासमोर बोलूनही नाही दाखवलं. पण खरं तर हीच त्यांची मनापासूनची आणि शेवटची इच्छा होती.
मीरा, शेवटी मंजिरीने तिचा डाव टाकलाच. ताई, मंजिरीकडे तिची शक्ती नसतानाही तिने तिची नीच वृत्ती दाखवलीच. विश्वास बसणार नाही ना इतका मोठा खेळ खेळली ती. अगं दादासाहेब असं मृत्यूपत्र लिहूच शकत नाही. नाहीच लिहू शकणार मीरा. हे सगळं त्या मंजिरीनेच केलंय. तिचं प्लॅनिंग आहे हे सगळं. हे खोटी विल, खोट्या सह्या, खोटी कागदपत्र हे असं एका दिवसात होत नाही. तिला कल्पना होती की हा दिवस येणार आहे आणि म्हणून तिने हा सगळा खेळ आधीच आखून ठेवला असणार आहे. ताई, जी बाई लोकांच्या मनाशी खेळू शकते त्या बाईसाठी खोटी व्हील बनवणं मोठी गोष्ट आहे का? पण तिने दादासाहेबांच्या जाण्याचा ना फायदा करून घेतलाय. काय म्हणत होती की दादासाहेबांना अथर्व आणि माझं बाळ बघण्याची शेवटची इच्छा होती. ताई, अगं असं काही असतं तर दादासाहेबांनी मला सांगितलं असतं ना. मंजिरी प्रत्येक गोष्ट कायम तिच्या स्वार्थासाठीच करते. फक्त यावेळेस तिने तुझ्या भावनांवर घाव घातलाय. तिला माहिती होतं जर दादासाहेबांचं नाव घेतलं तर अथर्व इमोशनल होणारच. तेच होणार आहे ताई. आता वेदाचे बाबा माझ्याकडे येऊन बाळाचा विषय काढणार आणि यावेळेस जर मी नाही म्हणाले ना तर त्यांना असं वाटेल की मी दादासाहेबांची शेवटची इच्छा मोडतेय. मला ना खूप गिल्टी फील होत आहे. मंजिरी ही जी काही चाल खेळली आहे ना त्यातनं मी बाहेर कशी येऊ ना हेच मला कळत नाहीये. मीरा, तुला अथर्वंशी बोलावं लागेल. काय बोलू मी त्यांच्याशी? ताई, मला त्यांची अवस्था बघवत नाहीये आणि दादासाहेब गेल्यापासून ते आणखीन कचलेत अगं. आणि अशा वेळी जर मी त्यांच्या विरोधात उभे राहिले ना तर ते माझ्यापासून कायमचे दूर निघून जातील अशी भीती वाटते मला. मीरा, कळतंय मला, पण तरीही तुला अथर्वंशी बोलावंच लागेल. सत्य कितीही कठीण असलं ना तरी ते कळणं गरजेचं आहे. नाहीतर हळूहळू ती मंजिरी तुमच्या नात्यावर ताबा मिळवेल आणि एकदा का अथर्वंचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला तर गोष्टी आपल्या हाताबाहेर निघून जातील. ताई, मला असं वाटतंय की आपण मंजिरीच्या जाळ्यात अडकत चाललोय आणि आता आपण काही नाही करू शकणार. नाही मीरा, आपण करू शकणार आहोत. आपण करणार आहोत. फक्त यावेळीस भावनांपेक्षा बुद्धीने खेळावं लागेल. मंजिरीच्या खेळात तिला मात द्यावी लागेल.